नमस्कार. आज आपण हलव्याच्या दागिन्यांचा बेबी सेट पाहणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे हलवा, लोकर, पुट्टा, फेविकॉल आणि गोल्डन पेपर. गोल्डन पेपर एका साईडने व्हाईट आहे, याला बेगड पेपर देखील बोलतात. आता आपण पुट्ट्यावर आकार कापून घ्यायचे आहेत. मुकुट, हार, कंबरपट्टा, बाजूबंद याचे, आणि जरासे फोल्ड करायचे आहे, कारण आपल्याला पेपर चिकटवायचा आहे, तो नंतर फाटू नये यासाठी पुट्टा जरासा फोल्ड करून घ्यायचा आहे. यानंतर पेपर उलट्या साईडने धरायचा आहे, सफेद बाजू वरच्या साईडला. आता आपल्याला पुट्ट्याच्या मध्ये आणि पेपरच्या मध्ये लोकर ठेवायची आहे. जराशी लोकर पुढे बांधायला ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपण कापलेला आकार ठेवायचा आहे आणि फेविकॉलने तो चिकटवायचा आहे. हा पहा, कंबरपट्टा चिकटवताना पूर्ण फेविकॉल लावायचा आहे, तो पसरवायचा आहे आणि जशी आपण लोकर ठेवली आहे पेपरवर, त्या लोकरवर हा कंबरपट्टाची डिझाईन ठेवायची आहे आणि चिकटवायची आहे. असे सगळे आकार चिकटवायचे आहेत. साईडला लोकर थोडी थोडी ठेवायची आहे बांधण्यासाठी आणि त्याच्यावर असे सगळे आकार आपल्याला चिकटवून घ्यायचे आहेत एकाच पेपरवर. या पद्धतीने हे पहा, असे सगळे आकार आपल्याला चिकटवायचे आहेत. हे पूर्ण सुकल्यानंतर हा पेपर कापून घ्यायचा आहे आणि जे आकार आपण चिकटवले होते दागिन्यांचे त्याच्यावर, ते व्यवस्थित शेपमध्ये कट करायचे आहे. एक्स्ट्रा पेपर साईडचा जो आहे तो कापून टाकायचा आहे. या पद्धतीने आपल्या सगळ्या दागिन्यांचा बेस जो आहे तो तयार करायचा आहे. कापताना लोकर कापणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे पहा, ही लोकर आतमध्ये चिकटली गेली आणि ते बांधायला देखील खूप सोपी पडते. असे आपले हे सगळे आकार कापून झाले आहेत. आता या आकारावर आपल्याला टिकली आणि हलवा याने सजवायचे आहे. मुकुटाला फक्त लोकरीला आपण चिकटवलं आहे, वरती चिकटवला नाहीये कागद. हे पहा, बाजूबंदासाठी टिकली चिकटवली आहे मी आणि त्याच्यावर फेविबॉन्ड ग्लू लावत आहे. फेविबॉन्ड ग्लूने हलवा चिकटवायचा आहे आणि या टिकल्या यावर चिकटवला आहे. फेविबॉन्ड जो ग्लू आहे लगेच सुकतो, त्यामुळे एक एक हलव्याचा दाणा पटापट चिकटवत जायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार वेगवेगळी डिझाईन त्यावर करायची आहे. या पद्धतीने पूर्ण हलवा चिकटवून घ्यायचा आहे. बाजूबंदचे हे 2 बाजूबंद आपले तयार होतील हलवा चिकटवून. या पद्धतीने साईडला टिकली लावायची आहे, जेणेकरून लाईटवरती खूप छान चमकेल. हे पहा, मनगटात बांधायला देखील असेच टिकली आणि हलव्याने ब्रेसलेट चिकटवायचे आहे. इथे मी गोल टिकल्या चिकटवत आहे, जेणेकरून मध्ये हलवा आपल्याला चिकटवता येईल. हे पहा, टिकली चिकटवल्यामुळे हलवा जास्त चिकटवावा लागत नाही, त्यामुळे दागिन्यांचे वजन आहे ते हलके पडते, बाळाला कॅरी करायला सोपे जाते. यावर फेविबॉन्ड ग्लूने हलवा चिकटवायचा आहे. या पद्धतीने फेविबॉन्ड जसा लावून घेऊ तसा पटापट हलवा चिकटवायचा आहे, तो लगेच सुकतो. हे पहा, अशा सर्व दागिन्यांवर आपल्याला एक एक हलव्याचा दाणा चिकटवून घ्यायचा आहे. या पद्धतीने हे पहा, हळूहळू सगळा हलवा चिकटवायचा आहे. या सेट बरोबर एक बासरी देखील तयार करायची आहे. बाळाच्या हातात ती सुंदर दिसते. असा आपला बाजूबंद तयार झाला. असे 2 सेट तयार करायचे आहे. हे पहा, या पद्धतीने. आता हारासाठी देखील टिकली आणि हलवा चिकटवायचा आहे आपल्या आवडीनुसार. फेविबॉन्ड ग्लूने त्यावर हलवा चिकटवायचा आहे. इथे आपला हा हार तयार होतो. इथे एक बाजू मी दाखवली आहे, दुसऱ्या साईडला देखील असाच हलवा चिकटवून हा हार आपल्याला तयार करायचा आहे.
हे पहा, या साईडने चिकटवायचा आहे. हा आपला हार तयार झाला आहे. मध्ये स्टार लावला आहे. मुकुटाला मी फक्त लोकरीला चिकटवला होता कागद, वरती कागद चिकटवला नव्हता कारण आपल्याला मोरपीस लावायचे आहे. आता हे मोरपीस कागदाच्या आणि पुट्ट्याच्या मध्ये घालून बरोबर मधोमध येईल या पद्धतीने चिकटवायचे आहे. आता त्याच्यावर आपल्याला फेविबॉन्ड ग्लूने हलवा आणि टिकल्या चिकटवायच्या आहे. हलव्याला आपली पाहिजे तशी आवडीची डिझाईन करून एक एक हलवा चिकटवत जायचा आहे. इथे आपला हा मुकुट तयार होईल. हा पहा, एक एक दाना पटापट चिकटवायचा आहे. असं पूर्ण डिझाईन मुकुटावर काढायचे आहे आवडीनुसार आणि टिकली आणि हलवा चिकटवून घ्यायचा आहे. असा दिसायला हा सुंदर दिसतो मुकुट. बाजूबंद, मनगटात घालायला ब्रेसलेट, हार, बासरी आणि कंबरपट्टा असा आपला पूर्ण सेट तयार झाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.